तो सकाळी लवकरच उठला. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याने त्याचे केस हलकेच हलवले आणि त्याने डोळे उघडले. अजूनही डोळ्यांमध्ये झोप होती, पण आजचा दिवस काहीतरी वेगळा वाटत होता. कारण ती पुन्हा त्याच्या आयुष्यात येणार होती. नाही ना. ती गेल्या 5 वर्षात एकदाही भेटली नव्हती. कॉलेज संपल्यानंतर दोघं वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले आणि हळूहळू संवाद कमी होत गेला. पण मनातून ती कधीच गेली नव्हती. तिचं हसणं, बोलणं आणि तो खास नजरेचा कटाक्ष सगळं अजून तसंच होतं आठवणीत. आज ती त्यांच्या गावात येणार होती, तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. त्याच गावात जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. तो दिवस अजूनही त्याला स्पष्ट आठवत होता. पावसाळा होता. कॉलेजच्या पहिल्या दिवशी ती नव्या छत्रीखाली कॉलेजच्या गेटसमोर उभी होती. तिचं ते भिजलेलं केस आणि डोळ्यांतील ती चमक त्याच्या मनात ठसली होती. तो तिच्याजवळ गेला होता. छत्री खाली ठेवायला थोडं जागा आहे का, असं सहज विचारलं आणि ती हसली होती. त्या हास्याने त्याचं मन हरपून गेलं होतं. त्या दिवसापासून त्यांचं बोलणं सुरू झालं. हळूहळू मैत्री वाढत गेली आणि प्रेमाचं बीज आपसुकच रोवलं गेलं. पण आयुष्य काही वेळा वेगळे निर्णय घेऊन येतं. त्याच्या घरच्यांनी त्याला बाहेर शिक्षणासाठी पाठवलं आणि ती पुण्यात तिचं शिक्षण पूर्ण करत राहिली. सुरुवातीला रोज फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल्स चालायचे. पण काळाच्या ओघात सगळं थोडं थोडं मागे पडलं. दोघांनाही वाटायचं की आपण एकमेकांसाठीच आहोत, पण आयुष्य वेगळं काही सांगत होतं. आज ती परत येणार होती. त्याच्या मनात एकच विचार, ती अजूनही तशीच असेल का? तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही तोच भाव असेल का? दुपारी गावात लग्नाची धामधूम सुरू होती. रंगीत पताका, वाजंत्री आणि लोकांचा गोंधळ सगळं आनंदी वाटत होतं. पण त्याचं लक्ष एकाच गोष्टीकडे होतं. नैना. ती आली. साध्या गुलाबी साडीमध्ये, डोळ्यांमध्ये आधीसारखंच तेज. त्याने दुरूनच पाहिलं आणि क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. ती त्याच्याकडे पाहत होती. नजरानजर झाली. दोघांच्याही डोळ्यांत तेच प्रश्न. काय हरवलं? काय उरलं? ती हळूच त्याच्या जवळ आली. कसा आहेस? ती विचारत. तो थोडा संकोचून म्हणाला, चांगलाच आहे. आणि तू? सांगायला बरंच आहे, पण कुठून सुरुवात करावी ते कळत नाही. ती थोडी भावूक झाली. ते दोघं लग्नाच्या गोंधळापासून थोडं बाजूला गेले. गावाच्या जुन्या तलावाजवळ, जिथे त्यांचं पहिलं डेट झालं होतं. दोघंही गप्पा बसले काही क्षण. आणि मग ती म्हणाली, किती वेळ गेला ना, पण मनात सगळं तसंच आहे अजूनही. तोही म्हणाला, मीही तुला विसरलो नाही, पण आयुष्य एवढं सोपं नाही ना. सोपं नव्हतंच, पण कठीणही नाही होतं. जर आपण दोघं प्रयत्न केले असते तर. तिच्या डोळ्यात थोडं दुःख होतं. हो, पण आपण दोघंही आपापल्या आयुष्यात अडकून गेलो, तो म्हणाला. आज तरी काही बदल शक्य आहे का? ती थेट विचारत होती. त्याला तिची थेटपणा आवडायचा. म्हणून तो तिच्या डोळ्यांत पाहून म्हणाला, जर तू आजही मला तितकंच प्रेम करतेस, तर मी तयार आहे सगळं मागे सोडायला. ती हसली. प्रेम तर होतंच. अजूनही आहे. पण आता वेळ वेगळी आहे. मी आता एका शाळेत शिक्षक म्हणून काम करते. इथंच राहते. आणि तू? मीही आता फक्त ऑनलाईनचं काम करतो. कुठेही राहू शकतो. मग आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? ती विचारत होती. अगदी त्याच उत्साहाने. त्याला वाटलं हे स्वप्न आहे. पण ही स्वप्नांचीच तर कहाणी होती. त्यांनी पुन्हा एकदा हातात हात घेतला. तलावाच्या किनाऱ्यावर चालत दोघं पुन्हा एकमेकांमध्ये हरवले. पुढच्या काही दिवसात त्यांची भेटी वाढल्या. गावातल्या चहाच्या टपरीवर, मंदिराच्या मागे असलेल्या झाडाखाली, जुन्या शाळेच्या मैदानावर. सगळीकडे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. गावातले लोकही म्हणू लागले, ते दोघं पुन्हा एकत्र दिसतायत. नयना आणि तो दोघंही आता परिपक्व झाले होते. जुनं प्रेम आता नव्या स्वरूपात उमगत होतं. एकमेकांना समजून घेत होते. एकमेकांच्या गरजा ओळखत होते. त्यांच्या संवादात आता फक्त भावना नव्हत्या, तर त्यात वास्तवही होतं. लग्नाच्या मागचा अर्थ समजत होता. जबाबदाऱ्या ओळखल्या जात होत्या. एके दिवशी तो तिच्या घरी गेला. तिच्या आईवडिलांसमोर उभा राहिला. मला नैनाशी लग्न करायचं आहे, सरळ बोलला. तिचे आईवडील काही क्षण शांत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कारण त्यांना हे माहीत होतं.
त्याच्यासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. लग्न ठरलं. गावात पुन्हा एकदा उत्सव सुरू झाला. पण हा वेगळा होता. हा दोन हृदयांचा एकत्र येण्याचा साक्षीदार होता. लग्नाच्या दिवशी ती गुलाबी नव्हे तर लाल साडीत होती. आणि तो तिच्या समोर उभा होता, तिच्या आयुष्याचा भाग होण्यासाठी. मंडपात फेरे घेताना दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते, आनंदाचे. 5 वर्षांची वाट पाहणं, समज गैरसमज, वेगवेगळे रस्ते आणि शेवटी एकमेकांपर्यंत पोहोचलेलं प्रेम, याचं सारं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर झळकत होतं. लग्नानंतर त्यांनी गावातच राहायचं ठरवलं. ती शाळेत मुलांना शिकवत राहिली आणि तो ऑनलाईन फ्रीलान्सिंग करत होता. एकत्र संध्याकाळी तलावावर फिरायला जाणं, रविवारचं मस्त जेवण आणि रात्री एकमेकांना पुस्तक वाचून दाखवणं, हे त्यांच्या संसाराचं चित्र होतं. त्यांनी प्रेम जपलं, विश्वास ठेवला आणि काळाच्या परीक्षेतून पुन्हा नव्याने उभं राहिलं. कधीकधी जुनी प्रेमकथाही पुन्हा सुरू होऊ शकते. फक्त दोघांमध्ये अजूनही प्रेम शिल्लक असलं पाहिजे.